नमस्कार सर्वांना। बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे। महिलांना प्रसूती सहाय्य योजना ही लागू करण्यात आलेली आहे। ती कोणत्या महिलांना भेटणार? आणि बघा, एकूण 25,000 रुपये एवढी महिलांना जी प्रसूती रक्कम आहे ती रक्कम भेटणार आहे। नक्की ही रक्कम कोणत्या महिलांना भेटणार, कशा पद्धतीने भेटणार, त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही पाहू शकता, बघा, सामाजिक सुरक्षा संहिता 2020च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत जीवित महिला बांधकाम कामगारांना प्रसूती सहाय्य योजना लागू करण्याबाबतचा हा GR आहे। GR हा अत्यंत महत्त्वाचा आहे। GR मध्ये शासन निर्णय काय झाला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। तर बघा, शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत जीवित सक्रिय महिला बांधकाम कामगारांना सुधारित प्रसूती सहाय्य योजना लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। या योजनेबाबतची पात्रता, निकष, वित्तीय सहाय्य आणि आवश्यक कागदपत्रे याबाबतचा गोषवारा यासोबतच्या पत्र मध्ये नमूद केलेला आहे। महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याकडे जमा होणाऱ्या उपकरामधून सदर योजनेवरील खर्च भागवण्यात यावा। अर्जदारांनी जर खोटी माहिती दिली तर त्यांना देय होणाऱ्या लाभाची रक्कम वसूल करून सदर कामगारांची नोंदणी रद्द करण्यात येईल। तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती देखील या GR मध्ये नमूद करण्यात आली आहे। बघा, अगोदर जी बांधकाम योजनेमध्ये अगोदर जी प्रसूतीची रक्कम भेटत होती ती 15,000 आणि 20,000 एवढी भेटत होती, परंतु आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आता जवळपास ती रक्कम 25,000 एवढी करण्यात आलेली आहे। बघा, तुम्ही इथं पाहू शकताय, त्यांनी स्पष्ट इथं निकषमध्ये पात्रता, निकष आणि कशा पद्धतीने कागदपत्रे कोणते असणार हे सर्व सविस्तरपणे दिलेले आहे। बघा, योजनेचे नावच दिलेले आहे त्यांनी, प्रसूती सहाय्य योजना। पात्रता बघा, म्हणजे कोणत्या महिला याच्यासाठी पात्र आहेत हे पहा। नैसर्गिक शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झालेल्या ज्या महिला बांधकाम कामगारांची नोंदणी जीवित म्हणजे सक्रिय आहे असे बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहतील। अर्ज कधी करायचा? बघा, प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज सादर करायचा आहे, अन्यथा बांधकाम कामगार या योजनेकरिता पात्र राहणार नाहीत। तर बघा, ही योजना कधी लागू होणार? पहिल्या फक्त 2 अपत्यांकरिताच ही योजना लागू असणार आहे। प्रसूतीनंतर अपत्याचा मृत्यू झाल्यास प्रसूतीबाबत जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्या प्रमाणपत्रावर बांधकाम कामगार या योजनेकरिता पात्र राहतील। वित्तीय सहाय्य बघा, किती रक्कम भेटणार आहे? 25,000 एवढी रक्कम एक वेळेस भेटणार आहे। आता आवश्यक कागदपत्रे कोणती? बघा, प्रसूतीनंतर अपत्य जन्माची नोंदणी दाखला अथवा प्रसूतीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र, फक्त एकच हे कागदपत्र जमा करायचं आहे। तर बघा, ही रक्कम कोणाला भेटणार? ही रक्कम भेटणार आहे बांधकाम कामगारमधील ज्या महिला आहेत त्यांना, आणि ज्यांचे बघा, बांधकाम कामगार पुरुष आणि महिला म्हणजे स्त्री आणि पुरुष जे पती पत्नी आहेत ते दोघेही असतील तरी त्या महिलेला एकदाच लाभ भेटणार आहे। जर त्या महिलेचा पती जर बांधकाम कामगार योजनेमध्ये काम करत असेल आणि त्यांचं कार्ड जर ॲक्टिव्ह असेल तर त्यांच्या पत्नीला देखील हा लाभ लागू होतोय। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून ज्या काही सरकारी योजना महिलांसाठी येत आहेत, महिलांच्या उन्नतीसाठी येत आहेत, त्या योग्य माहिती त्या महिलांपर्यंत पोहोचेल। बहुतांश अशी बांधकाम कामगारांना ही याची माहिती नसते, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच महिलांसंदर्भात आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा।